हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 साईज प्रिन्स कट ब्लाउज डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग. पूर्ण व्हिडिओ अस्ताची दुप्पट घडी करून घ्यायची आहे आणि नंतर उंची घ्यायची आहे. उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन 14 इंच घ्यायचं आहे. 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. नंतर घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर. 32 ची छाती आहे म्हणून शोल्डर 6.5 मुंड्याखाली 6.5 इंच. छातीचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. छाती आहे 32, 32 चा चौथा भाग 8, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळून 10 इंच. 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कमरेचाही चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. कमर आहे 28, 28 चा चौथा भाग 7, 7 मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळून 9 इंच. 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे तिरकी रेख आखून घ्यायची आहे. नंतर घ्यायचं आहे 2 इंच आणि वरती अर्धा इंच. अशा पद्धतीने वाढवून सरळ रेख आखून घ्यायची आहे. नंतर जायचं आपल्याला मुंडाखोलीचा शेप. साडेतीन इंच वरती घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने 3 इंच घ्यायचं आहे आणि आडवी रेघ आखून घ्यायची. नंतर घ्यायचं आपल्याला 4 इंच खालती सुद्धा 4 इंच घ्यायचं आहे. नंतर 2 इंच सरळ रेघ आखून घ्यायची आहे आणि नंतर तिरकी रेघ आखून घ्यायची आहे आणि प्रिन्स कटचा शेप द्यायचा. 2-3 डॉट सरळ घ्यायचे आहेत आणि नंतर मुंड्या खोलीमध्ये वलन द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं प्रिन्स कटचा शेप होईल. खालती पाऊण इंच घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. नंतर घ्यायची आहे गलारुंदी. गलारुंदी 3 इंच घ्यायची. नंतर पुढचा गला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथे 6 चा गला घेते. तुम्हाला डीप पाहिजे तर अजून डीप घेऊ शकता किंवा कमी सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपण गला आखून घेणार आहोत आणि नंतर इथे आपण गोल शेप किंवा कोणताही शेप देऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं पुढचा भाग कंप्लीट झालेला आहे. आता आपण मागच्या भागाची कटिंग करणार आहोत. 14 ची उंची घ्यायची आहे. शोल्डर आणि मुंडाखोली 6.5 इंच घ्यायचं आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. दहा इंच छाती आणि कमर 9 इंच. मुंडाखोलीचा शेप द्यायचा. पुढचा आणि मागचा भाग आता आपण कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी अगोदर मधून कट करून घ्यायचं, नंतर साईडने कट करायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे. आता आपण मागच्या भागाची बोटनेकची कटिंग करणार आहोत. त्यासाठी मागचा भाग घ्यायचा. मागून मी 3.5 इंच घेणार आहे. मला तयार पट्टी अडीचची पाहिजे म्हणून
जेवढी पट्टी पाहिजे असेल तेवढं मेजरमेंट घेऊन त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर गला रुंदी 3 इंच घेऊन चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. इथे आपण कोणताही शेप देऊ शकतो तुमच्या आवडीनुसार. शेप देऊन झाल्यानंतर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. नंतर आपण करणार आहोत स्लीव कटिंग. त्यासाठी 4 दुप्पट घडी करून घ्यायची. बाही लांबी घेऊन त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. मला 8.5ची बाही पाहिजे म्हणून मी 9.5चं घेतलेलं आहे. 9.5 वरती मार्किंग करून घ्यायची आहे. बाही उतार 2.5 इंच घ्यायचा आहे. नंतर सरळ 2 इंच घेऊन बाहीचे शेप मारून घ्यायचे आहेत. दंडघेराचं मेजरमेंट घेताना दंडघेराचा दुसरा भाग करून त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. नंतर सर्व भाग मेन फॅब्रिक वरती ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. तर प्रिन्सेस कटचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. उलट्या साईडने त्याच्यावरती अस्तर ठेवून जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. नंतर घेतलेला आहे मी उजव्या साईडचा भाग. त्याच्यावरती सरळ ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे. दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. नंतर गल्याचा भाग कट करून घेणार आहोत आणि त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आणि साईडने सुद्धा शिलाई मारून जेवढा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर प्रिन्स कटचा दुसरा भाग घ्यायचा आहे. सरळ बाजूने अस्तर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन फक्त गल्याला शिलाई मारायची आहे आणि जेवढा गल्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. कट पाडून घ्यायचे. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आणि साईडने सुद्धा शिलाई मारून जेवढा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा भाग होतो तो कट करून घ्यायचा. नंतर आयपट्टी जोडायची आहे. त्यासाठी मी 2.5 इंचाची रुंदीची पट्टी कापून घेतलेली आहे. अर्धा इंच वरून फोल्ड करून आतच्या साईडने जोडून घ्यायची. नंतर समोरच्या साईडने दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची. वाढीव पट्टी तयार करून घ्यायची. आता याला आपण रेडीमेड आय बनवणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ते आय तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीचे आपले रेडीमेड आय तयार करून झालेले आहेत. आता आपण प्रिन्स कटचा भाग जोडून घेणार आहोत. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन प्रिन्स कटचा भाग जोडून घ्यायचा. प्रिन्स कटचा भाग सरळ ठेवून त्याच्यावरती कटोरी ठेवायची आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन जोडायची आहे. खेचून वगैरे नाही तर बरोबर फिरून फिरून जोडायची. याच्यामुळे बाहेर निघणार नाही. अशा पद्धतीने आपला भाग तयार होईल. खालती 1.5 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे. ती वरून फोल्ड करून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन 5 नंबरची शिलाई घ्यायची आणि ती आतमध्ये दुमडून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर आपण तयार केलेल्या पट्टीला हात शिलाई करून घ्यायची आणि जी मेन शिलाई आहे ती काढून टाकायची. अशा पद्धतीने आपला हा भाग तयार होईल. त्याच पद्धतीने आपण इथे दुसरा भागही रेडी करून घ्यायचा आहे.
नंतर स्लीव रेडी करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी मी अस्तर घेते. अस्तर आतमध्ये अर्धा इंच दुमडून घेतलेला आहे, कारण खालती बॉर्डरला डिझाईन आहे म्हणून, आणि अस्तर फोल्ड करायला जमणार नाही. अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. रेडीमेड वर्क बाही आहे आणि त्याच्यामुळे ती साईजला थोडीशी कमी आहे, म्हणून मी इथे 2 पट्ट्या सुद्धा जोडून घेतल्यात, ज्याच्यामुळे पूर्ण बाही बसेल. अशा पद्धतीने आपले दोन्ही स्लीव तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण मागचा भाग तयार करणार आहोत. त्यासाठी सरळ मेन फॅब्रिक घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. नंतर गळ्याला दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. नंतर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. कट मारून घ्यायचे आणि उलट करून त्याच्यावरती दाबशिलाई मारून घ्यायची. दाबशिलाई मारून झाल्यानंतर साईडने अस्तरला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. टक्स मारताना शोल्डर मधून सरळ फोल्ड करून घ्यायचं. 3.5 इंच घ्यायचं आणि रुंदीला अर्धा इंच घेऊन टक्स मारून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे टक्स मारून घ्यायचे. नंतर मी ती गळ्याला आणि कमरेला लेस लावून घेते. मी इथे लटकन तयार करते. त्यासाठी 3-3 इंचाचं रुंदीचं घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून लटकन तयार करायचे. अशा पद्धतीने आपला मागचा भाग रेडी झालेला आहे. नंतर समोरचा प्रिन्स कटचा भाग सरळ बाजूने ठेवून दोन्ही सरळ भाग आतमध्ये ठेवायचे आणि शोल्डर जोडून घ्यायची आणि त्यानंतर स्लीव जोडायचे आहेत. सरळ बाजूने बाही ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन सेंटर पासून बाही जोडायला सुरुवात करायची. एका साईडने जोडून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने जोडून घ्यायची. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. नंतर साईडने शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईड जोडून झाल्यानंतर आपण ब्लाउज फिटिंग करणार आहोत. त्यासाठी अगोदर कमरेचा दुसरा भाग काढून घ्यायचा. तर कमर आहे 27 चा दुसरा भाग 13.5. नंतर आपण तयार कमर मोजून घ्यायची आहे. तर इथे येतो 15 इंच. तर 13.5 पेक्षा फक्त इथे 1.5 इंच जास्त आहे, म्हणून पाऊण इंच दोन्ही साईडने सोडून मार्किंग करून द्यायचं आहे आणि पुन्हा मोजायचं आहे की आपला बरोबर 13.5 तयार भाग होतो का. तर इथे बरोबर 13.5 तयार भाग झालेला आहे. तुम्ही पण तुमच्या कमरेनुसार इथे फिटिंग करून घ्यायचं आहे आणि
छातीचं मेजरमेंट नाही घ्यायचं, फक्त कमरेपासून सरळ घ्यायचं आहे आणि बघायचं आहे की छातीचा दुसरा भाग येतो का. छाती आहे 32, 32 दुसरा भाग 16, तर इथे आपला बरोबर 16 येतो. नंतर घ्यायचा आपल्याला दंडघेर 10, 10चा दुसरा भाग 5 इंच, तिथे 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडने फिटिंग करून घ्यायचं आहे. आपलं ब्लाऊज तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.